ऋषिवरांची, वीरवरांची, देवांची जननी, पतिव्रतांची, सद्धर्माची महत्पुण्यभूमी, परमेश्वराचे अवतार स्थान, ऋषीमुनींचे तपस्थान व धर्म, अर्थ आणि अध्यात्म यांचे दिव्यस्थान भारतवर्ष. अशा या सुवर्णभूमीवर परकीय आक्रमणाच्या टोळधाडी आल्या आणि आत्मविस्मृती झालेल्या या देशात परकीय सत्ता, जुलूम यांचे भयानक तांडव. अशा वेळी सह्याद्रीच्या शिखराला डोके टेकून पडलेल्या हताश महाराष्ट्राच्या मांडीवर शिवनेरी किल्ल्यात फाल्गुन वद्य तृतीया शके 1552 रोजी सायंकाळी मुलगा जगदंबे, तुझ्या आशीर्वादानं या जिजाईच्या पोटी आलेल्या बाळाचं नाव काय ठेवू हे तूच सांग. दिगंत गाजावते, विजेच्या अक्षराने आकाशाच्या निळ्या घुमटावर खोल खोदलं जाव. आई, शिवाई, शिवम, शिवाई, शिवाजी. जगदंबेच्या आदेशाप्रमाणे बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. शिवाजी ठेवलं बाळाचं नाव? जी राजे. राणी साहेबांना सांगा, सवड मिळताच आम्ही दाखल होऊ शिवनेरीला. समुद्रावर उड्डाण करण्यासाठी भारतीय रायांनी दंड थोपटले. त्यावेळी सर्व देव भयचकित झाले बर का, भयचकित झाले. आणि नंतर राणी, दिशा, मंडळी, चक्र दैसे हिरे मेदिनी पर्वता वात पीते. प्रत्यक्ष सूर्यनारायण नभमंडळातून खाली कोसळले बर का. आणि त्या खळबळाटानं त्या उसळी स्पर्शी समुद्राच्या लाटा आकाशाला भिडून मासे वगैरे जळचर पुष्पक विमानात जाऊन बसले, नक्षत्रावर फेकले गेले. आता चुकायचं नाही. बाबाजी जी. शोभा, जरा जपून, नाहीतर लिंबू राहून टोचकत जायचं उडून. इकडे शहाजी राजांनी धर्माजी मोहित्यांची बहीण तुकाबाई हिच्याशी दुसरे लग्न केले. तुकाऊ, तुकाऊ. काय दादा? शहाजी राजे निजामशाही सोडून विजापूरला चाललेत. मी चला आता आमच्या बरोबर सुप्याला. काय सुप्याला? हो. दादा म्हणत होते की आपण निजामशाही सोडून
विजापूरची सरदारची पत्करली. होय खरं आहे. धर्माजीराव, तुम्ही सुप्याला रवाना व्हा यांना घेऊन. ते का म्हणून? आम्ही येणार आपल्या बरोबर. लढाईत बायका? मग काही गेली नव्हती वाटत दशरथाबरोबर. ऐनवेळी त्यांच्या रथाचं चाक तिनंच सावरलं. ठीक आहे, आम्ही उभा उभी शिवनेरीला जाऊन येतो. शिवनेरी आठवण झाली वाटतं थोरल्या राणीसाहेबांची. मग नको जायला? सोन्यासारखा मुलगा, रत्नासारखी बायको. राणीसाहेब, आपल्याबरोबर इतरांचाही विचार करावा माणसानं. म्हणून नवऱ्याच वाटली कोण पत्करी. जरा सबुरीनं घेत जा. शिपाई गडी ज्याचं माणूस त्याला ठेव. शिवनेरी चिरंजीवांचा खेळ वाटता हा. चिरंजीव दिसतात आमच्यासारखे, पण कालपासून पाहतो अगदी आईच्या वळणावर जाणार. बालबुद्धीचं पाणी जवळच्या वळणानं जायचं. आपलं वळण त्यांना लागावं. नको, आमचाच थारा नाही एक जागी. आज इथं तर उद्या उद्या आम्ही जाणार नाही का? उद्या उद्या आपण जाणार. हो, गेलं पाहिजे. मग जावं. इच्छेविरुद्ध डांबलं तर राजवाड्याचा सुद्धा कैदखाना होतो. निदान शिवबाला आपण इथं ठेवणार हे ऐकून फार बरं वाटलं. प्रत्येकी त्या आरशात आपलं दर्शन होतं. सासऱ्याची ईर्ष्या, वडिलांचा पराक्रम आणि आईचा निग्रह. आपल्या आणि जगदंबेच्या आशीर्वादानं आपलं स्वप्न त्याच्या हातून खरं झालेलं पाहिन. भोसल्यांची भवानी आपली जबान जिवंत करील. जय भवानी. पर साथ पातशाहाला मैं जानता नहीं. त्यानं तुमच्या वडिला को जागीर दिया. आमच्या वडिलांची स्तुती दी. पातशाच्या पगडीत होते काय द्या म्हणायला. गर्दन मारो इसके. गुना माफ, मैं समझाता इसको. हम नहीं मानूंगा तुमसा. पुरने साफ करो नहीं तो मुंड को मारूंगा. अरे जा. सावध असावं राणीसाहेबांनी. असल्या अंजनानं स्वकीयांचे डोळे तेजाळतात, पण मत्सरी सोयऱ्यासोबत देशभर बुजबुजलेल्या परक्यांचे डोळे फाटतात. परक्या पादशाहीत सद्गुण दुर्गुण ठरतात काही वेळा. म्हणून सद्गुण का सोडायचे? वाटल्यास प्रयत्नानं पातशाही फिरवा. ह्या सह्याद्रीच्या कुशीत आणि दऱ्याखोऱ्यांच्या मुशीत आमच्या तानाजी, बाजी, बहिर्जी सारखं सोनं सापडतं. मातीमल होतं ते सोनं आजवर. आता तुम्ही काय करशील ते खरं. करणार करिवणार भवानी. आपण श्रद्धापूर्ण प्रयत्नांचे धनी.
पडू द्या पडू द्या. तुमची सगळी मंडळी आली परत? होय बाबा, देवागे धावून आलास. नाहीतर पुरी बाळी जाईत होत्या उद्या गाई म्हशीहून नोडक्याच्या बाजारात. अहो हमेशा चाललंय. बादशाही कसली पेबनशाही माजली या मुलकात. पण कोण हाय वाली जीव त्यो स्वतःच्या पोळीवर तूप ओततोय आणि बायलेच रूप निहाळीत बसतोय. कोण हसला? मी. काय आहे आता इथे? भक्तांच्या भावामुळेच देव दगडात सुद्धा सामावले होते एकेकाळी. पण स्वत्व विसरून मेल्या मनानं जगणाऱ्या निलाजऱ्या गुलामांच्या देशात देव तरी कुठले राहिला धर्म कर्म केल्यावर. गुलामांचा देश, देश कसला? मानवी किड्यांनी बुजबुजलेला पृथ्वीवरील नरक तो. सीतामाई सारख्या साध्वीच्या अब्रूसाठी रामायण घडलं. एकट्या द्रौपदीच्या प्रतिष्ठेसाठी महाभारत पेटलं आणि आज हजारो माय बहिणी दिवसा ढोळ्या पळवल्या जात आहेत. तरी जगदंब, पुण्यसरितापासून डोंगर दऱ्या पर्वतापर्यंत महाराष्ट्रात कोपरा कोपरा किंचाळतो आहे गुलामीच्या असह्य वेदना. महाराष्ट्राचा कण कण धगधगतो आहे जुलमाच्या आगीनं. जगदंब, जगदंब. Yeah.